Hello students, how are you? I hope you are safe at home and studying well. Today we are going to learn new lesson of our syllabus, that is big data, big insight. So first see what is big data. तर बिग डेटाचं सिग्निफिकन्स इथं सांगितलेलं आहे. हे तुम्हाला 10वी झाल्यानंतर सुद्धा अनुभव आला असेल किंवा आता 12वी झाल्यानंतर अनुभव येईल. म्हणजे तुम्हाला हळूहळू फोन येऊ लागतात. ते फोन कशासाठी असतात तर तुम्ही आमच्या क्लासला जॉईन व्हा किंवा आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या, अशा प्रकारचे ते फोन असतात. मग ती जी माहिती असते, तुमचा फोन नंबर असेल, ॲड्रेस असेल, तो त्या लोकांनी मिळवलेला असतो. शाळेतून एखाद्या वेळेस मिळवलेला असेल किंवा काही लोक तुमच्या घरीसुद्धा आलेले असतील. मग ही जी तुमची माहिती आहे, तुमचं नाव असेल, फोन नंबर असेल किंवा ॲड्रेस, त्याला आपण डेटा म्हणतो. आणखी त्या माहितीचा कसा वापर करायचा त्याला इन्साईट म्हणतो. मग त्या इन्साईट म्हणजे क्लासमध्ये ॲडमिशन घेणं किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं, त्याला काय म्हणायचं, इन्साईट म्हणायचं. सो लेट अस सी व्हॉट इज बिग डेटा. देर इज अ रिव्हॉल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा. आता या बिग डेटामुळं आपलं लाईफस्टाईलच चेंज झालेलं आहे. रिव्हॉल्युशन म्हणजे क्रांती झालेली आहे, बदल झालेला आहे. आवर फूड हॅबिट्स, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक परस्यूट्स, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 डिग्रीज. हा जो बदल आहे तो बदल कशा बाबतीत झालेला आहे, कशाच्या बाबतीत, तर फूड हॅबिट्स, आपल्या खाण्याच्या ज्या सवयी आहेत, किंवा हेल्थ केअर, आरोग्यविषयक आपण जी काळजी घेतो, और ट्रॅव्हलिंग और सायंटिफिक परस्यूट्स म्हणजे आपला प्रवास असेल किंवा आपण सायन्सचा सायंटिफिक कसा पाठपुरावा करतो या बाबतीत आहे. यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅड चेंज 360 डिग्रीज म्हणजे आपली लाईफस्टाईल 360मध्ये त्याचा बदल झालेला आहे. हे एक उदाहरण बघा. म्हणजे पूर्वी या गावची माहिती एका गावची माहिती दुसऱ्या गावी पोहोचेपर्यंत म्हणजे कित्येक महिने जायचे. जोपर्यंत एका गावातली व्यक्ती दुसऱ्या गावामध्ये जात नाही तोपर्यंत ती माहिती समजत नसे. म्हणजे त्याला मग 6-6 महिने म्हणा किंवा वर्ष इतका कालावधी जायचा. पण नंतर पोस्टलद्वारे म्हणजे पोस्टाची व्यवस्था सुरू झाली, पत्रव्यवहार सुरू झाले. मग काय झालं तर पत्राद्वारे लोक व्यवहार करू लागले आणि त्यामुळे 6-6 महिने न मिळणारी माहिती काय होऊ लागली तर 15 दिवसात आपल्याला मिळू लागली. मग तो बदल कसा होता तर 90 डिग्रीचा बदल होता. त्याच्यानंतर परत चेंज झाला. स्पीड पोस्ट आलं, टेलिग्राम, याद्वारे आपल्याला 2 ते 3 दिवसात माहिती मिळू लागली. मग जे कधी काळी 6-6 महिने आपल्याला माहिती मिळत नव्हती, त्याच्यानंतर ती 15 दिवसात मिळू लागली. तो 90 डिग्रीचा बदल होता. त्याच्यानंतर स्पीड पोस्ट किंवा टेलिग्रामद्वारे आपल्याला 2 ते 3 दिवसात माहिती मिळू लागली. तो 180 डिग्रीचा बदल होता. आणि आज आपल्याला एखादी घटना घडली तर किती वेळात मिळते तर काही क्षणातच त्याची माहिती आपल्याला मिळते. म्हणजे आज आपल्याला एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली तर काही क्षणातच ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळते. जसा 12वीचा ऑनलाईन रिझल्ट लागलेला आहे, तो 1 वाजता जाहीर झाला, पण आपल्याला 15 ते 20 मिनिटात तो रिझल्ट समजला. म्हणजे पूर्ण विभागाचा रिझल्ट किती आहे किंवा आपल्या कॉलेजचा रिझल्ट 94% लागला. त्यातही आर्ट्सचा 85%, कॉमर्सचा 98%, MCVCचा 92%. हा रिझल्ट लगेचच आपल्याला समजला. मग हे कशामुळे झालं तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळू लागली किंवा इंटरनेटच्याद्वारे ही माहिती मिळू लागली. तर आता तुम्हाला डेटा आणि इन्साईट याचं कन्सेप्ट समजली. पुढे बघा. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. मॅसिव्ह डेटा, मॅसिव्ह म्हणजे ह्यूज, हा जो प्रचंड डेटा आहे तो अगदी आश्चर्यकारकरित्या काम करतो. फ्रेंड्स, डू यू नो what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchase or watch videos?
हे तुम्हाला माहिती आहे का? आता इथं लेखकानं प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही एखादी पोस्ट जेव्हा फेसबुकवर लाईक करता किंवा व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट शेअर करता किंवा ऑनलाईन खरेदी करता किंवा एखादा व्हिडिओ बघता तर काय होतं? एस वॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनालाइज. मग ही जी माहिती आपण म्हणजे एखादी पोस्ट लाईक केली किंवा व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट शेअर केली किंवा एखादा तुम्ही व्हिडिओ बघितला तर काय होतं, त्याच्यावर रेकॉर्डेड म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं किंवा मॉनिटर लक्ष दिलं जातं, आणखी ॲनालाइज केलं जातं. समजा तुम्ही यूट्यूब ओपन केलात आणि तिथं टाईप केलात 1.4 बिग डेटा बिग इन्साईट, तर तुम्हाला त्या लेसनचे पटापट आणखी व्हिडिओज उपलब्ध होतील. आणि पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही ते व्हिडिओ म्हणजे यूट्यूब चॅनेल फक्त ओपन केलात तरी तुम्हाला 12वीचे व्हिडिओज उपलब्ध होतील. मग हे असं कसं झालं? तर यूट्यूबनं मॉनिटर केलं की तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघता आणि त्यामुळे तुम्हाला ते पटापट 12वीचेच व्हिडिओ उपलब्ध होतील. Let me give you an idea. So a huge amount data is collected. Let me give you an idea of how huge the data might be. मग हा जो डेटा आहे हा प्रचंड डेटा आहे आणि तो कलेक्ट केला जातो. मग आता इथं लेखकानं सांगितलं की डेटा किती मोठा असू शकतो. Big data can be petabytes or exabytes of data consisting of billions to trillions of records of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer contact center, social media, mobile data and so on. मग हा जो डेटा आहे तो हा डेटा पेटाबाइट्स मीन्स इक्वल टू 1000 मिलियन म्हणजे हजारो दशलक्ष, आणखी एक्झाबाइट्स मीन्स इक्वल टू 1 क्विंटॅलियन म्हणजे 5 लक्ष, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हा डेटा आहे. म्हणजे तुम्हाला MB किंवा GB हा डेटा माहिती आहे, किती MB किती GB हे माहिती आहे तुम्हाला. मग तसाच हा डेटा किती आहे तर पेटाबाइट्स आणि एक्झाबाइट्समध्ये कलेक्ट केला जातो. आणि तो डेटा कसा आहे तर कन्सिस्टिंग ऑफ ऑल बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. म्हणजे हा जो डेटा आहे तो मिलियन्स लोकांचा, बिलियन्स आणि ट्रिलियन्स म्हणजे बिलियन्स म्हणजे कोट्यावधी किंवा ट्रिलियन्स दशकोटी, म्हणजे इतक्या प्रमाणात तो डेटा आहे. आणि हा डेटा कसा आहे तर प्रत्येकाला वेगवेगळा डेटा लागतो. म्हणजे मला हवा असलेला डेटा तुम्हाला लागेलच असं नाही, किंवा तुम्हाला आवश्यक आहे तो दुसऱ्या कोणाला आवश्यक असेल असं नाही. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा डेटा लागतो आणि त्याच्यामुळे ती सर्व माहिती तिथं असते. मग हा डेटा कशाच्या माध्यमातून कलेक्ट केला जातो? ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. फॉर एक्झाम्पल्स वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. हे वेब किंवा सेलच्या माध्यमातून गोळा केला जातो. आता अमेझॉन असेल किंवा फ्लिपकार्ट असेल त्या माध्यमातून म्हणजे तुम्ही जेव्हा ऑनलाईन खरेदी करता मग त्यांच्या लक्षात येतं, मग ते तुम्हाला मेसेज पाठवतात की या वस्तूवर इतकी सूट आहे, त्या वस्तूवर इतकी सूट आहे, हे सांगितलं जातं. आणि त्याच्यामुळं सोशल मीडिया म्हणजे तुमचं जर जीमेल अकाउंट असेल तर त्या जीमेल अकाउंटद्वारे तुम्हाला मेसेज येत राहतात. मोबाईल डेटा म्हणजे या सर्व माध्यमातून तो डेटा कलेक्ट केला जातो. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज एनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम, व्हेरिएशन, व्हेलॉसिटी, व्हेरॅसिटी अँड व्हॅल्यू. आणि हा जो डेटा आहे म्हणजे इंडस्ट्रीज किंवा कंपनीकडे हा जो डेटा असतो तो अगदी मोठ्या प्रमाणात, व्हॉल्यूम मोठ्या प्रमाणात असतो. व्हेरिएशन त्यामध्ये विविधता असते, म्हणजे एकाच प्रकारचा डेटा त्यांच्याकडं नसतो. म्हणजे आता आपल्याला अभ्यासासंबंधी डेटा हवा आहे तर आपण तो सर्च करणार, किंवा एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल तर तो त्याच्या व्यवसायासाठी डेटा सर्च करणार. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडं माहिती असते.
व्हेलॉसिटी म्हणजे अगदी क्विक, तुम्हाला लगेच जलद ती माहिती मिळणार. व्हेरॅसिटी अँड व्हॅल्यू, ती माहिती कशी असणार आहे तर अचूक असणार आहे, त्यामध्ये कोणतीही चुकीची माहिती असणार नाही. म्हणजे समजा तुम्ही असं टाईप केलात म्हणजे आपलं डोकं दुखते तर त्याविषयी माहिती, तर पटापट तुम्हाला त्याविषयी माहिती मिळेल. म्हणजे तुम्ही काय करायला हवं हे सांगितलं जाईल. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously impossible. आता बिग डेटा मिळवणं सोपं म्हणजे आता सोपं झालेलं आहे, पूर्वी हे अशक्य होतं. म्हणजे हे जे आहे बिग डेटाचे ॲनालिटिक्स म्हणजे विश्लेषण, हे एक प्रकारचं आपल्याला इन्साईटच देत असतं आणि त्या डाटाचं ॲनालिटिक करणं खूप अवघड आहे. बिग डेटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस, कॉम्प्लेक्स म्हणजे किचकट, कठीण आहे, ऑफ एक्झामिनिंग लार्ज अँड व्हेरिएड डेटा सेट्स ऑर बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन सच ॲज हिडन पॅटर्न्स, unknown correlations, market trends and customer preferences. हे जे बिग डाटा आहे, बिग डाटाचं ॲनालिटिक करणं, वर्गीकरण करणं खूप अवघड असतं. कारण का तर अनकवर म्हणजे आतमधील माहिती प्रकट करावी लागते. मग ती कशा स्वरूपात तर हिडन पॅटर्न्स म्हणजे लपलेल्या गोष्टी. आता तुम्ही जर देवरुखात राहत असाल तर तुमच्या सवयी काय आहे, तुमचं राहणीमान कसं आहे हे सांगितलं जातं किंवा त्याची माहिती मिळते. किंवा कोल्हापुरात राहणारी व्यक्ती, त्यांच्या सवयी काय आहे, त्यांचं खानपान, राहणीमान याविषयी माहिती असते. म्हणजे हिडन पॅटर्न म्हणजे तिथं जे लोक कशावर वातावरण आहे, काय आहे, त्याला काय म्हणतात, हिडन पॅटर्न. अननोन कोरिलेशन्स म्हणजे आता आपण टी व्हीवर म्हणजे जेव्हा सिरियल्स बघतो तेव्हा बऱ्याच वेळा अमूल बटरची जाहिरात असते. मग अमूल बटरशी संबंधित म्हणजे तुम्ही जर एखाद्या दुकानात गेलात, अमूल बटर मागितलात तर त्या दुकानदाराला सुद्धा समजतं की आता तुम्ही अमूल बटरशी संबंधित म्हणजे कोणत्या कोणत्या वस्तू घेऊ शकता हे त्याला अगोदरच समजलेलं असतं. मार्केट ट्रेंड्स अँड कस्टमर प्रेफरन्सेस हे कोणत्या भागात कोणत्या गोष्टी घेतल्या जातात, म्हणजे प्रत्येक ठिकाणाची काहीतरी खासियत असते आणि त्यानुसार लोक राहत असतात आणि त्यामुळं मार्केट ट्रेंड्स आणखी कस्टमर प्रिफरन्सेस म्हणजे लोकांचा जो प्रिफरन्स आहे त्यानुसार. विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. आणखी मग बऱ्याचशा इंडस्ट्रीज याचा फायदा करून घेतात, म्हणजे उपयोग करून या डेटाच्या माध्यमातून, या डेटाचा उपयोग करून खूप फायदा करून घेतात. नवीन वस्तूंची ॲड करून लोकांना त्या घेण्यास प्रवृत्त करतात आणि त्यामुळं बऱ्याचशा इंडस्ट्रीजना हा फायदा मिळतो. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. हे ज्या इंडस्ट्रीजना त्याचे महत्त्व लवकर कळते त्या इतरांच्या पुढे जातात आणि मग बाकीच्या लोकांना लक्षात येत नाही, मग त्यांच्यानंतर लक्षात येतं की आपण असं करायला हवं होतं, मग त्या काय इंडस्ट्रीज मागे राहतात. इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डेटा that is important, but what the organizations do with the data is what matters. हे तुमच्याकडं किती डेटा आहे हे महत्त्वाचे नाही, तर त्या संघटना कशा प्रकारे उपयोग करतात ते महत्त्वाचे आहे. नाउ सी युजेस ऑफ बिग डेटा. आता इथं आपल्याला बिग डेटाचे युजेस सांगितलेले आहेत. फर्स्ट, लोकेशन ट्रॅकिंग. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. आता बिग डेटाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जो डेटा उपलब्ध असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला एखाद्या ठिकाणाचं लोकेशन
प्राप्त करायला सोपं जातं किंवा ओळखायला सोपं जातं. युअर GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. आता GPS जी सिस्टीम आहे आपल्या मोबाईलमध्ये असते किंवा गाडीमध्ये असते, GPS आणखी गुगल मॅपद्वारे आपण काय करू शकतो, एक्झॅक्ट लोकेशन कळतं आपल्याला. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic congestion on a particular route. Information if the route is closed or if it is a one-way route. Understanding accident-prone areas, etc. आता आपल्याला हे जे GPS सिस्टीम आहे किंवा गुगल मॅपच्याद्वारे आपण जर प्रवास करत असेल तर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथलं एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला समजतं. मग हे कशाद्वारे समजतं, तर जी जिओग्राफिक पोझिशनिंग म्हणजे भौगोलिक स्थिती आहे किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी लहरी, त्याद्वारे आपल्याला या सर्व गोष्टी कळू शकतात. म्हणजे कोणत्या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक जास्त आहे, गर्दी जास्त आहे किंवा त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणता रूट आहे किंवा तो जो रोड आहे वन वे आहे किंवा बंद आहे किंवा कोणत्या भागामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे, या सर्व गोष्टी आपल्याला कशाद्वारे समजतात, तर GPS आणि गुगल मॅपच्या द्वारे. म्हणजे या ज्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आहेत, ज्या आपण जे आता ऑनलाईन शिक्षण घेत आहोत ते सुद्धा कशाच्याद्वारे आहे, तर रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारेच आपल्याला हे शक्य आहे. नाहीतर आपल्याला या सर्व गोष्टी म्हणजे आज ऑनलाईन शिक्षण आपल्याला घेता आलंच नसतं. लक्षात आलं. You can plan your own route according to the travel time and the transportation of goods. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of the goods. म्हणजे तुम्ही प्लॅन करू शकता की तुम्हाला तुमच्याजवळ जर वेळ असेल किंवा नसेल तर मग कोणत्या रूटनं जायचं, शॉर्टकटनी जायचं की लॉंगकटनं जायचं, हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. आणि समजा इफ यू हॅव ऑर्डर समथिंग ऑनलाईन, म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट ऑनलाईन खरेदी केला, समजा मोबाईल असेल किंवा तुम्हाला हवी असलेली इतर कोणती वस्तू तुम्ही जर ऑनलाईन खरेदी केलात तर तुम्हाला त्या वस्तूचं सुद्धा लोकेशन ट्रॅक करता येतं. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स. म्हणजे मोबाईल ही नाजूक वस्तू आहे, तर तुम्हाला ती सुरक्षित आहे की नाही ह्याची सुद्धा खात्री करून घेता येते. This has immensely helped the logistics companies to reduce risk in transport, improve speed and reliability in डिलिव्हरी. आणखी मग हे कशामुळे शक्य आहे, तर लॉजिस्टिक कंपनीज म्हणजे ट्रान्सपोर्ट कंपन्या ज्या आहेत, ट्रान्सपोर्ट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यासुद्धा काय करतात, त्याची काळजी घेतात. आणि ती वस्तू म्हणजे ऑनलाईन मागवलेली असल्यामुळं तुम्हाला सतत मेसेज येत राहतात की तुमची ही वस्तू इथंपर्यंत आलेली आहे किंवा अगदी त्या गावामध्ये आलेली असेल तर तुमच्या घरी इतक्या वाजता येईल, हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं. सेकंड, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. वेदर पॅटर्न्स म्हणजे हवामानाचा अंदाज समजून घेणं. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. आता हे जे वेदर सेन्सर्स आहेत किंवा सॅटेलाईटद्वारे आपल्याला हवामानाची माहिती मिळत असते. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसीव्ड फ्रॉम देम. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. आणखी मग हा जो डेटा आहे, आता हे जे वेदर सेन्सर्स किंवा सॅटेलाईट आहे याच्याद्वारे आपल्याला हवामानाचा अंदाज म्हणजे हवामानाविषयी माहिती मिळते. मग ते लोक काय करतात, अगोदर स्वतः समजून घेतात आणि नंतर मग हवामानाचा अंदाज सांगतात. वेदर पॅटर्न्स गिव्ज अस वॉर्निंग्स ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज. इम्पेंडिंग म्हणजे काय घडणार आहे, अबाउट टू हॅपन म्हणजे काय घडणार आहे. नॅचरल कॅलॅमिटीज, कॅलॅमिटीज ग्रेट अँड ऑफन सडन डॅमेजेस ऑर डिस्ट्रेसेस म्हणजे आपत्ती, लाईक फ्लड्स, अर्थक्वेक, सुनामीज. हे हवामानाचा अंदाज
मग हे जे वेदर पॅटर्न आहे ते काय करतं, हवामान खातं काय करतं, आपल्याला काय घडणार आहे याविषयी माहीत, म्हणजे एखादी आपत्ती घडणार असेल, लाईक फ्लड्स म्हणजे महापूर, अर्थक्वेक, सुनामी, याविषयी आपल्याला माहिती मिळत असते. हे बऱ्याच वेळा प्रत्येक वेळी तो अंदाज जुळतोच असं नाही, पण जपानमध्ये मात्र भूकंपाचा अंदाज अचूक सांगितला जातो. म्हणजे केव्हा भूकंप किती याचा होणार आहे हे सांगितलं जातं. आता आपल्या इथं सुद्धा 3 जूनला जे कॅलॅमिटी म्हणजे वादळ आलं, निसर्ग वादळ, रत्नागिरी, रायगड, नाशिक येथे झालं आहे. त्याचं अगोदर प्रेडिक्शन केलं होतं, म्हणजे ते प्रेडिक्ट करण्यात आलं होतं. त्यामुळं थोडंफार आपण काय होतं, सतर्क होतो, म्हणजे आपण काळजी घेऊ शकलो. त्या दिवशी बाहेर न पडणं किंवा ज्या ज्या काही सूचना आपल्याला देण्यात आल्या होत्या त्याचं आपण पालन केलेलं होतं. मग हे कशाद्वारे आपल्याला शक्य झालं, तर वेदर सेन्सर्स आणखी सॅटेलाईटमुळंच आपल्याला ते शक्य झालं होतं. आणि त्यामुळं काय होतं, नेसेसरी प्रिपरेशन्स म्हणजे आपण जी पूर्वतयारी करतो, टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. टू कॉम्बॅट म्हणजे लढा देणं, म्हणजे पूर्वसूचना जर असेल तर आपण त्या गोष्टीशी लढा देऊ शकतो. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, पण आपण त्याचीसुद्धा काळजी घ्यायला हवी. थर्ड, हेल्थ केअर इंडस्ट्री म्हणजे आरोग्यविषयक सुविधा. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. म्हणजे आज लोक आपल्या आरोग्याविषयी खूपच काळजी करू किंवा सतर्क झालेले आहेत. द स्मार्ट वॉचेस, अदर वेअरेबल हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. आणि आता बाजारामध्ये आपल्याला स्मार्ट वॉचेस मिळतात किंवा अदर वेअरेबल म्हणजे आणखी काही गळ्यात घालण्यासारखं, हातात घालण्यासारखे हेल्थ ॲप्स आहेत. म्हणजे मोबाईलद्वारे आपल्याला हे सर्व समजतं. म्हणजे स्मार्ट वॉचेस जे असतात ते आपले हार्टबीट सांगतात किंवा आपण किती पावलं चाललो हे याची आपल्याला कल्पना देतात. मग हे काय आहे, तर आरोग्यविषयक आपल्याला माहिती मिळत असते. वी कॅन से दॅट दे आर अवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. मग हे काय आहे, तर बायोमेडिकल डिव्हाइस. आता बायोमेडिकल डिव्हाइस म्हणजे आता म्हणजे कोरोना सुरू झाल्यापासून सुद्धा आपण बघतो, म्हणजे बाहेरून जर एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीचं लगेच स्क्रीनिंग केलं जातं. म्हणजेच काय, तर त्याचं टेम्परेचर चेक केलं जातं. त्याच्यामुळं ते डिव्हाइस काय असतं, तर मेडिकल डिव्हाइस. आणि ते टेम्परेचर म्हणजे ते डिव्हाइस आपलं टेम्परेचर चेक करत असतं. आणि त्याच्यामुळं आपण म्हणजे कोण, तर बायोलॉजी. म्हणजेच काय, बायोलॉजी प्लस मेडिकल डिव्हाइस म्हणजे बायोमेडिकल डिव्हाइस. आणि त्यामुळं आता कोरोना येण्याच्या अगोदरपासूनच लोक काय करू लागले होते, आपल्या तब्येतीची काळजी घेऊ लागले होते किंवा भाज्या आणल्या तरी धुवून घेणं, इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे हेल्थ कॉन्शियस, एकूणच काय आपल्या आरोग्याची काळजी घेत होते. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज, द डिस्टन्स वॉक एटसेट्रा. मग हे जे डिव्हाइस आहे हे काय करतं, हार्ट रेट मोजतं किंवा मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न म्हणजे पेशंटची झोपण्याची सवय असेल किंवा आराम करण्याची. कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज म्हणजे व्यायाम किती केला किंवा म्हणजे किती वेळ एक्सरसाइज केलं, त्याच्यानंतर किती कॅलरीज बर्न झाल्या, म्हणजे आपल्याला त्या किती कॅलरीज परत कंझ्युम करायच्या आहेत, ही सर्व माहिती आपल्याला मिळते. द ॲनालिसिस ऑफ धिस डेटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. मग हे जे ॲनालिसिस आहे म्हणजे ही जी माहिती आहे ही आपल्याला पर्सनली मिळते. म्हणजे आपण काय केलेलं आहे, किती कॅलरीज बर्न झालेल्या आहेत, किती कॅलरीज कंझ्युम करायला हव्या, ही सर्व माहिती आपल्याला मिळत असते. म्हणजे पर्सनली आपल्याला तो फीडबॅक मिळतो.
Nowadays, we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. at home. 24 into 7 monitoring can be provided to patients in hospitals too. आणि सध्या आपल्याकडं बरीचशी ही जी ब्लड शुगर म्हणा किंवा ब्लड प्रेशर म्हणजे हे जे चेक करण्याची डिव्हाइस आहेत ते आपल्याकडं गॅजेट्स म्हणजे उपकरणं जी आहेत ती आपल्याला बऱ्याच वेळा घरीसुद्धा उपलब्ध होतात. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment, the effect of any drug, etc. आणि आता ह्या बिग डेटा म्हणजे बरीचशी माहिती आता उपलब्ध असल्यामुळं डॉक्टरांना पण आजार एलिमेंट म्हणजे आजार डायग्नोसिस करण्याचं लगेचच त्यांना करता येतात. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस्ड म्हणजे आता जास्त गेसवर्क करण्याची गरज राहिलेली नाही. भरपूर डेटा आपल्याकडं उपलब्ध असल्यामुळं आपण जर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो म्हणजे फॅमिली डॉक्टर आता असतातच त्याच्यामुळं त्यांना आपली पूर्ण हिस्ट्री माहिती असते आणि त्याच्यामुळं आपण आपल्याला काही झालं आणि गेलो तर त्यांना प्रिव्हियस माहिती सगळी असते. त्याच्यामुळं अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस म्हणजे गेसवर्क करण्याची गरज नाही. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन म्हणजे त्यांच्याकडं आपला भूतकाळातली माहिती असते म्हणजे अगोदरची माहिती असते आणि त्याच्यामुळं ते लगेचच उपचार करू शकतात. Big data helps in monitoring the outbreaks of epidemics and diseases. म्हणजे हा जो डेटा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला साथीचे आजारसुद्धा लक्षात येतात म्हणजे कोणत्या भागामध्ये कोणते आजार आहेत तर आपण तिथं काय करायला हवं हे सुद्धा लक्षात येतं किंवा सांगितलं जातं. Just when you post your message, I am down with flu on WhatsApp or Facebook, it will be monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. हे तुम्ही एखादी पोस्ट फेसबुकवर म्हणजे समजा तुमचं डोकं दुखत आहे किंवा तुम्ही फ्लूनं आजारी आहात तर तुम्ही फक्त एक पोस्ट टाकलात व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर की आय एम डाऊन विथ फ्लू तर तुम्हाला लगेचच त्याच्याशी रिलेटेड उपचार येतील म्हणजे काय काळजी घ्यावयाची आहे हे सुद्धा लगेचच तुम्हाला तिथं येईल. फार्मास्युटिकल कंपनीज वूड पे ह्यूज अमाऊंट to receive the health data of people to promote research in the particular area. आणि मग ह्या ज्या कंपनी आहेत फार्मास्युटिकल कंपनी त्यासुद्धा काय करतील हेल्थविषयी त्या भागामध्ये कोणती काळजी घ्यावयाची आहे हे सुद्धा त्या लोकांना लगेचच सांगतील म्हणजे कोणत्या भागात फ्लूची साथ आहे साथीचे आजार आहेत तिथं काय करायला हवं कोणत्या प्रिकॉशन घ्यायला हवे हे लगेचच तिथं ते सांगतील. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountered. आणखी मग हा जो ह्यूज डेटा आहे या डेटाच्या आधारे या माहितीच्या आधारे आपण काय करू शकतो आपल्याला एखादा प्रॉब्लेम असेल किंवा एखादा आजार असेल तर आपण लगेचच सजेशन आणि सोल्युशन म्हणजे आपण त्याच्यावर सोल्युशन काढू शकतो आणि त्या प्रॉब्लेमपासून आपली सुटका करून घेऊ शकतो.